नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. राज्यभर चर्चेत असलेले संतोष देशमुख प्रकरणामध्ये अडचणीत आलेले धनंजय मुंडे आता नव्याने पुन्हा एका अडचणीला सामोरे जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला असा आरोप आता त्यांच्यावर झाला आहे. आणि हा आरोप अत्यंत नाट्यमय पूर्णरित्या झाल्यानंतर धनंजय मुंडे माध्यमाला सामोरे गेले आणि त्यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांची म्हणजे आपली स्वतःची नार्को टेस्ट करावी, ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी आणि या सगळ्या प्रकरणाचा दूध का दूध आणि पाणी का पाणी जे काही असेल ते सगळा अहवाल हा लोकांसमोर आणावा. त्याला उत्तर म्हणून मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा असं सांगितलं की मी नार्को टेस्टला तयार आहे. या सर्व वादामध्ये करुणा मुंडे यांनीही उडी घेतली आणि त्यांनी पण असं दावा केला की मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये जे आरोपी आहेत त्यातील एक आरोपी करुणा मुंडे यांना जाऊन भेटला होता आणि त्यानेसुद्धा धनंजय मुंडेमध्ये आणि या आरोपीमध्ये जे काही संभाषण झालं होतं त्या संभाषणाचं रेकॉर्डिंग त्याच्याकडं आहे असं सांगितलेलं होतं. आता हे सगळे प्रकरण खरं म्हणजे याची चौकशी व्हायलाच पाहिजे. काय होतं की याच्यामध्ये दोन मतप्रवाह असे येतात की अशा पद्धतीने बेछूट आरोप झाल्यानंतर पोलीस प्रशासनानं काय करायला पाहिजे, या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे, असे संशय निर्माण केले जातात किंवा होतात. हे मी मुद्दाम म्हणतो की संशय निर्माणही केले जातात किंवा होतात. अशा वेळी त्याला दुसरा एक पर्याय काहीच नसतो. त्याला पर्याय एकच असतो की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी जे आहे ते समोर यायला पाहिजे. इतक्या गंभीर प्रकरणामध्ये गृह खात्याने तातडीनं काही पावलं उचलायला पाहिजे. ते उचलतील अशी अपेक्षा करूयात. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीसुद्धा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलं आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. या प्रकरणामध्ये SIT नेमावी अशी त्यांची मागणी आहे. धनंजय मुंडे यांचं असं म्हणणं असं आहे की SIT वगैरे काही नेमू नका, तुम्ही CBIच्या मार्फतच याची चौकशी करा आणि नार्को टेस्ट करा, ब्रेन मॅपिंग टेस्ट करा आणि या सगळ्या प्रकरणाचा छडा लावा. त्यामुळे ज्यांच्यावर आरोप होतात तेही आता नार्को टेस्टची मागणी करत आहेत. ज्यांच्या हत्येचा कट रचला गेला असं म्हटलं गेलेलं आहे तेही नार्को टेस्टची मागणी करत आहेत. त्यामुळं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणात कशा पद्धतीने लक्ष घालतात आणि हे प्रकरण कोणत्या दिशेने वळण घेतं हे आता बघावं लागणार आहे. एक मात्र खरं आहे की मुळामध्ये ज्यांच्यावर आधीच गुन्हे दाखल झालेले आहे असे आरोपी जाऊन जर एखाद्या व्यक्तीला असं सांगणार असतील की तुमच्या हत्येचा कट रचण्याची सुपारी आम्हाला मिळालेली आहे तर त्यांच्या बोलण्याच्या बाबतीमधली शहानिशा ही झालीच पाहिजे. ते जर खोटं बोलत असतील तर तेही लोकांपर्यंत आलं पाहिजे आणि त्यामध्ये काही तथ्य असेल तर तेही लोकांपर्यंत आलं पाहिजे. कारण यावर आपण तटस्थपणे इथं कोणताही माणूस कॉमेंट करू शकत नाही किंवा त्याच्यावर आपलं मत व्यक्त करू शकत नाही, असं ही परिस्थिती आहे. भले मला तिसऱ्या ठिकाणी बसून काही वाटत असेल किंवा माझ्याशिवाय आणखी एखाद्या व्यक्तीला या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी वाटत असेल, काहीतरी वाटणं वेगळं आणि जे आहे ते समजून घेणं आणि ते लोकांपर्यंत येणं वेगळं आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाचा छडा लावायला आता प्राधान्य दिलं गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. या निमित्तानं एक पुन्हा गंभीर विषय असा येतो की संतोष देशमुखांच्या प्रकरणाचा मी जो आधी उल्लेख केला त्या प्रकरणामध्ये निर्णायक भूमिका घ्यायला अजूनही सरकार कमी पडत आहे का? त्या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रकरणाचा जो मास्टर माइंड होता वाल्मिक कराड त्याचे आणि धनंजय मुंडे यांचे जे संबंध आहेत त्यामुळे त्या प्रकरणाशी ऐनकैन प्रकारे धनंजय मुंडे यांचासुद्धा संबंध जोडला गेलेला आहे. तर त्या प्रकरणाचाच तपास लागत नसताना आता हे नवीन एक प्रकरण पुढं आलेलं आहे आणि धनंजय मुंडे त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत असतील किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळे राजकीय हेतूने प्रेरित झालेले आरोप आहेत. त्यांनी सरळ हा मराठा आणि OBC आरक्षणाचा जो संघर्ष सुरू आहे त्याच्याशी हा मुद्दा नेऊन जोडलेला आहे. तो कारण काही का असत नाही. मनोज जरांगे पाटलांनी जे आरोप केलेले आहे तर त्या आरोपाची शहानिशा ही झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की वाल्मिक कराड आता सध्या तुरुंगात आहेत. तर वाल्मिक कराडच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा काय संबंध आहे हे सुद्धा महाराष्ट्राला कळायला पाहिजे. याचा अर्थ
स्पष्ट आहे की धनंजय मुंडे यांना जोपर्यंत या दोन्ही प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळत नाही किंवा त्यांचा या सगळ्या प्रकरणांशी काही संबंध नाही आहे, तोपर्यंत धनंजय मुंडे यांना पुन्हा जे आता जे मंत्रिमंडळाचे जे दरवाजे उघडणार होते तर ते कुठंतरी थांबवावे अशी सुद्धा मागणी पुढे येण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणावर आपण बारकाईने लक्ष ठेवणार आहोत. अति घाईने आपण कुठल्याही प्रकारचं विधान यामध्ये करणार नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या व्यक्तींनी जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या हत्येच्या कटाची माहिती दिली, त्यांची पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांच्या चौकशीनंतर पोलीस कोणत्या दिशेने तपास नेतात, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालून असतील. त्यामुळं या प्रकरणाला कोणतं वळण लागेल, खरंच नार्को टेस्ट होती का, खरंच ब्रेन मॅपिंग टेस्ट होतात का, हा याच्यासाठी SIT नेमली जाते का, हा तपास CBIला दिला जातो का, असे अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपल्याला या प्रकरणाकडे लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.